आज आपण माशाची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी सामान घेतले: भाजलेला कांदा, लसूण, टमॅटो, लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि काही मसाले. आता आपण मासे धुवून घेतलेले आहेत. मसाले टाकून घेऊ. अद्रक लसूणची पेस्ट टाकू. मसाले टाकून घेऊ. गरम मसाला, काळा मसाला, हळद, मीठ, धना पावडर टाकून घेऊ. आता आपण लिंबाचा रस टाकून घेऊ. मिक्स करून 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवू. मसाला वाटून घेऊ. कांदा भाजलेला, टमॅटो, खोबरं भाजलेलं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 2 ते 3 तोडून टाकायच्या. काळा मसाला टाकून घ्यायचा. घरचा काळा मसाला आहे ते 2 चम्मच आणि धना पावडर टाकायची 1 ते 1.5 चम्मच. आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलं आहे. आता गॅसवर पातेलं ठेवू. त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकू. तमालपत्र टाकू. वाटलेला मसाला टाकून घेऊ. त्याला चांगलं फ्राय करून घेऊ. ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. त्याच्यामध्ये घरकुल मसाला टाकायचा, त्यांनी स्वाद चांगला येतो. परत हलवून घेऊ. परत अद्रक लसूणची पेस्ट टाकू. हलवून घेऊ. थोडा वेळ झाकण ठेवू. गरम पाणी करून त्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी टाकून देऊ. परत राहिलेलं गरम पाणी टाकून देऊ आणि 1 उकळी काढून घेऊ. तर याला उकळी आलेली आहे.